पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करून फरार झालेला आरोपी दत्ता गाडे याला शुक्रवारी रात्री 1:30च्या सुमारास पुणे पोलिसांनी अटक केली आहे। अत्याचारानंतर आरोपी शिरूर तालुक्यातील त्याच्या मूळ गावी पळून गेला होता। या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तो गावाजवळील एका उसाच्या शेतात लपून बसला होता। 70 तासांहून अधिक तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरला, पण शुक्रवारी रात्री पोलिसांनी त्याला अटक केली आहे। आरोपीला अटक करण्यात स्थानिक गावकऱ्यांची मदत झाली। स्थानिक गावकरी, ड्रोन आणि श्वान पथकाच्या मदतीनं पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्यात, पण पोलीस घटनास्थळी पोहोचण्याआधीच आरोपीनं आयुष्याचा शेवट करण्याचा प्लॅन आखल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे। त्यानं पोलीस अटक करतील या भीतीनं आत्महत्या करण्याचा प्लॅन केला होता, पण गावकरी आणि पोलिसांच्या प्रसंगवदनामुळे आरोपीला जिवंत पकडणं शक्य झालंय। स्थानिक गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीनं आपल्या जवळ कीटकनाशकाच्या 2 बाटल्या बाळगल्या होत्या। पोलीस अटक करण्यापूर्वी विष पिऊन आत्महत्या करण्याचा त्याचा प्लॅन होता। मात्र पोलिसांनी आरोपीला घेरल्यानंतर काही गावकऱ्यांनी त्याला बोलण्यात गुंतवलं। तेवढ्यात पोलिसांनी प्रसंगवदन दाखवत आरोपीच्या मुसक्या आवळल्या। आरोपीला पकडण्यात आणखी काही वेळ लागला असता तर आरोपीनं हातातील कीटकनाशक प्यायलं असतं। आता आरोपी मृत्यूच्या दारीत असता अशी माहिती गावकऱ्यांनी दिली, पण सुदैवानं असा काही प्रकार घडला नाही। ज्यावेळी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं तेव्हा त्याच्या हातात रोगर औषधाची बॉटल आढळल्याचा दावा गावकऱ्यांकडून केला जातोय। सध्या आरोपी पुणे पोलिसांच्या कस्टडीत आहे। शुक्रवारी रात्री 1:20 त्याला अटक केल्यानंतर आरोपीला तातडीनं पुण्याला रवाना करण्यात आलं। सध्या आरोपीला लष्कर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं असून त्याची कसून चौकशी केली जाते।